चाललोय बस स्टॉप कडे आणि तुम्हाला एक तान्या मित्तल दाखवू. तान्या मित्तलचा सच्चा बॅन आहे, सच्चा बॅन. हा तान्या मित्तलचा सच्चा बॅन आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ब्लॉग्स मध्ये. तर आता आमचा कोरांचा आता झालं तर मीटअप सगळे आले आरण्या बिरण्या बघा टोर्नामेंट धुतोय आणि त्यानंतर आम्ही बघू आता वर्गात जातो आणि नंतर आम्हाला दाखवतो बघा वर्गातला माहोल काय. तर आता झालाय ब्रेक आणि आम्ही चाललोय आता कॅम्पस मध्ये. हे आम्ही चौघं अजून पुढं दोघे. पुढं तुम्हाला असं दाखवतो बाणेकर आणि सार्थक. तर बघू आता आम्ही कॅम्पस मध्ये जातो वगैरे तर फिरायला बिरायला. थंड वातावरण झालंय. कॉलेजचं आमचं इकडचं काम चालू आहे आणि हे आमचं कॅम्पस आहे कॉलेजचं. कॅम्पसचं कॉलेज आहे आणि इकडं पण आमचंच इंजिनिअरिंग कॉलेज आहे. कॉलेज लय मोठे आणि इथं पकडापकडी खेळायचा विचार चालू आहे यांचा. बघा पकडापकडी खेळायला लागली बघा सगळी काय इथून. आउट झालंय आत्ता. आणि आता हे जर राज्य आम्ही आत्ता नाही घेणार कारण लेक्चर आहे. आता हे जर राज्य घेणार आम्ही उद्या. चला लेक्चर आहे. ई स्पोर्ट्स चालू आहे. ई स्पोर्ट्स सगळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या भावाला सपोर्ट करा. आम्ही तुमच्याकडे 1000 फॉलोअर झाले आपल्या आधी डान्स करणार. कसं वाटतं तुम्हाला गेम? अरे गाईस या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली विक्री झालेली आहे. असल्याच्या आपल्या समोर खेळायची आहे. 4 वेळा हल्ला. हे बघा आरण्याचे फोटो बघा. आरण्याचे फोटो लहानपणीचे. आतंकवादी वाटतोय. फॉरेनर आणि मी बसलो आम्ही दोघं आणि बघा नाही भांडणं बघायचे का तुम्हाला? भांडणं आता दाखवतो बघा. भांडणं बघा यांची भांडणं चालू आहेत. इकडचा एक ग्रुप आहे आणि तिकडचा एक ग्रुप आहे. नुसती भांडणं चालू आहेत त्यांची भांडणं. आता कॉलेज सुटलंय आणि आम्ही आरण्या इकडे आम्ही आता चाललोय आता गेटच्या बाहेर डायरेक्ट. आणि हे बघा सगळी नुसती तोडफोड करायला लागली ती. तर चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला बस स्टॉपवरून. तर आम्ही आता निघतोय गेटच्या बाहेर आणि आमच्या गेटच्या समोरच नाही का मोठं मंदिर आहे गजानन महाराजांचं. तुम्हाला दाखवतो बघा. हे बाई एवढं असं लय मोठं मंदिर आहे ते आतून सगळं. आम्ही चाललोय बस स्टॉप कडे आणि तुम्हाला एक तान्या मित्तल दाखवतो. तान्या मित्तलचा सच्चा बॅन आहे, सच्चा बॅन. हा तान्या मित्तलचा सच्चा बॅन आहे. कसं आहे दत्ता काय दत्तू द माफिया. तान्या मित्तलचा सच्चा बॅन आहे. तान्या मित्तल जर हा व्लॉग बघत असेल ना कमेंट करायला घेऊन जावं तुमच्यासोबत. तर आता आर्यने गेला आणि आम्ही आता दोघंच थांबलेलो पण हे तिसरा वेळ आला आमच्यासोबत. कॉलेजमधून आलं आणि आम्ही बसची वाट बघत थांबलो पण बस काही येईनच इथं बस स्टॉपवर. किती वेळ झाला आम्ही थांबलोय. तुला काय वाटतंय बस येणार का? येईन पण आता काय बघू. आता चाललंय कष्टाचं आम्हाला पण कष्ट आहे. आता काय कसं आहे आता यायचे जायचे कष्ट घेतोय. आम्हाला नशिबाने खूप वेळानंतर आता बस गावली आणि आम्ही आता चालतोय. बस भेटायला पाहिजे होती. एवढं सरकारने साधी एसीची बस नाही नियोजन केलेलं. आम्हाला हे पटलेलं नाही. आम्ही टॅक्स तर फुकटचं भरतोय का. तर बसमध्ये बसलो आणि आमच्या ड्रायव्हरलेच काय वाटतं बस एवढी स्पीडमध्ये चालू आहे ना आमच्या महाराज काय म्हणा आम्हाला तुम्हाला. कसं वाटतं तुला ते बसमध्ये? त्यावेळेस डायरेक्ट भाऊ असलं बेकार वाटायला लागलं ना आम्हाला. त्या स्पीडमध्ये बस चालू आहे. भीती वाटायला लागली मला. तर मित्रांनो मी डायरेक्ट आता कॉलेजवरून घरी जाऊन थोडं जेवलो वगैरे आणि लगेच आवरून आलो आता साईटवर. पप्पांनी मला अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या आणायला लावलेला कॉल करून. मग प्लॅस्टिकच्या पिशव्या आणल्या तर मला वाटलं काहीतरी काम वगैरे असेल. प्लॅस्टिकच्या पिशव्या मटेरियल वगैरे भरायचं असेल तर इथं आपलं आता म्हणतात ना असं भारतीय जुगाड करतातच लोक नाही का. तर असा विषय झाला इथं. आणि पप्पांनी कसं केलं माहिती का आता डोकं काय लावलं माहिती का. कॉलमला असतं कॉलमला सारखं पाणी मारावं लागतं तेव्हाच ते मजबूत होतं. आणि पप्पांनी बघा तेव्हा दाखवतो तुम्हाला बघा नीट बघा वरती प्लॅस्टिकच्या पिशव्या लावल्यात बघा. म्हणजे ह्याच्याने काय होतं की पाणी असं थेंब 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 कॉलमवर पडत जातं आणि सगळं कॉलम असं पूर्णपणे भरत जातं नाही का. आणि हे बघा सगळीकडं प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधल्यात. सगळीकडं जेवढ्या आहेत ना 11 कॉलम आहेत. 11 कॉलमला प्लॅस्टिकच्या पिशव्यावरती बांधलेत पाणी भरून. त्याने असं पाणी भिजत म्हणजे कॉलमला पाणी मारायची पण जरूरत नाही. एकदा येऊन भरून गेलं की ते चालत राहतं. कसं आहे भारतीय जुगाड.